जेणेकरून तुमची शुगर हाईक होणार नाही, एकदम शुगर पीकवर जाणार नाही। त्यांना प्रेमाचे इजॅक्युलेशनचे त्रास असतात, त्यांना कुठं ना कुठं आपल्या ग्लॅन्स पेनिसवर इन्फेक्शन होतात, त्यांच्या भावना कमी होतात, म्हणजे लिबिडो कमी होतो। नमस्कार मित्रांनो, बरीचशी माझ्याकडे डायबिटिकचे पेशंट येतात आणि डायबिटिकमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं हे तुम्हाला आता सगळ्यांना माहीतच आहे। कारण की डायबिटीजमध्ये व्हॅस्क्युलर नेफ्रोपॅथी अँड व्हॅस्क्युलरोपॅथी म्हणजे डायबिटीजमुळे नसा कमजोर होतात हे सर्व सुरू झालेलं आहे आणि सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे। पण आता डायबिटीजमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन आलं तर त्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा एक प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मधुमेहामुळे लैंगिक समस्या येते। आता मधुमेहामुळे इरेक्शन कमी होतं, त्यांच्या भावना कमी होतात, म्हणजे लिबिडो कमी होतो, त्यांना प्रेमाचे इजॅक्युलेशनचे त्रास असतात, त्यांना कुठं ना कुठं आपल्या ग्लॅन्स पेनिसवर इन्फेक्शन होतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। आणि जर समजा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रेमाचे इजॅक्युलेशन आलं असेल तर आम्ही तुम्हाला RG फ्लो नावाचं एक औषध देतो। हे औषध थोडंसं गोड आहे, पण ज्या लोकांना डायबिटिक असेल आणि ज्या लोकांना मी RG फ्लो दिलेलं आहे किंवा L-आर्जिनिन घ्यायचं आहे त्या लोकांनी हे RG फ्लोचे जे सॅचे असतं, जे अदरवाईज आम्ही पेशंटला सांगतो की 1 ग्लास पाण्यामध्ये 1 पुडी कालवून तुम्हाला प्यायचं असतं। पण डायबिटिकवाल्यांनी तसं न करता त्यांनी काय करायचं की आपली जी 1 लिटरची बॉटल असते पाण्याची, जे दिवसभर आपल्याला प्यायचं आहे 1 किंवा 2 लिटर, तर त्याच्यामध्ये 1 पुडी याची मिक्स करून टाकायची आणि मिक्स केल्यानंतर हळूहळू जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं असेल तेव्हा 1-2 घूट असं दिवसभर पीत राहायचं। जेणेकरून तुमची शुगर हाईक होणार नाही, एकदम शुगर पीकवर जाणार नाही आणि डायबिटीजमध्ये पण तुम्हाला L-आर्जिनिन हे चांगलं बेनिफिट देऊ शकतं। तसं तर हे पाहिलं तर शुगर फ्री प्रॉडक्ट आहे, पण तरी हे जे ओरिजिनल मॉलिक्यूल आहे L-आर्जिनिन हे गोड असल्यामुळे तुम्हाला गोड लागू शकतं आणि केव्हा केव्हा थोडीफार तुमची ब्लड शुगर वाढू पण शकते। पण डायबिटिकमध्ये जर 1-2 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हळूहळू तुम्ही दिवसभर घेत राहिला तर तुमची ब्लड शुगर वाढत नाही। कारण L-आर्जिनिन हे जे प्रॉडक्ट आहे हे खूपच चांगलं प्रॉडक्ट आहे। हे नॅचरल वायग्रा आहे, याला नोबेल प्राईज मिळालेलं आहे। कारण की आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं, नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्या ब्लड व्हेसल डायलेट होतात, म्हणजे फुलतात आणि त्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढण्यासाठी या RG फ्लोची मदत होते। हे मी प्रत्येक पेशंटला देतो। जर तुम्हाला माझ्याकडे येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण माझ्याकडून मागू शकता। याची जे 3 डब्यांची जी किंमत आहे ती 2000 आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही केव्हाही औषध घर बसल्या मागू शकता। पण ज्या लोकांना ग्रेड 1 ग्रेड 2 डायबिटिकमुळं किंवा वयानुसार आलेली इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर त्यासाठी हे औषध अमृत आहे। अश्वगंधा आणि शिलाजीतपेक्षा हे 100 पटीनं स्ट्रॉंग आहे असं सिद्ध पण झालेलं आहे। जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या डायबिटिक मित्रांना पाठवा। त्यांनी काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्यांना माझ्या या व्हिडिओचा तुम्ही बेनिफिट करून देऊ शकता। धन्यवाद।